नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज एक मनाला सुन्न करणारी दुर्घटना विमान अपघातामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अपघाती निधन झालेली बातमी कानावर सतत पडते, परंतु विश्वास बसत नाही अशी घटना घडल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये संपूर्ण भारतामध्ये आपल्याला याचे पडसाद पाहायला मिळतात. तर महाराष्ट्रामध्ये एक राजकारणामध्ये पोलादी पुरुषासारखं कार्य करणारी व्यक्ती आज आपल्यात नाहीये याची जाणीव आज आपल्याला कळते. कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच व्यक्ती अशी आपल्याला पाहायला मिळत होती जी की सोबत असताना देखील लढणारी अशी एकमेव व्यक्ती महाराष्ट्रामध्ये पुन्हा होणं शक्य नाही. तर अशा राजकीय नेत्याला माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. मार्केटमध्ये कांद्यांचे दर जर पाहिलं तर साधारणतः नवीन कांद्यासाठी 16 ते 17 रुपयापर्यंत टॉप क्वालिटीमध्ये कलर असलेल्या गोळ्या साईजमधील नवीन कांद्यासाठी दर पार होते. तर त्याचबरोबर जुने कांदे जे आहेत 14 ते 15 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विक्री होताना पार होतात. हलके माल जे ते 10 रुपयापासून देखील आपल्याला दर पार होते. तळेगाव बटाट्यांची आवक मार्केटमध्ये साधारणतः 5000 कट्ट्यांची आवक या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला होते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 11 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पाहायला होतात. तर आवक भरपूर आहे. त्याचबरोबर दर ही आपल्याला बऱ्याच दिवसापासून आपल्याला बटाट्यासाठी कमी झालेली पाहायला होतात. तर इंदोर बटाट्याची देखील आवक आपल्याला पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये इंदोर बटाट्यांसाठी साधारणतः 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला इंदोर बटाट्यांसाठी दर पाहायला होते. शेपूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 6 तर हलक्या मालासाठी 3 रुपयापासून देखील शेपूचे दर पाहायला होतात. तर त्याचबरोबर कोथिंबीरची आवक बरेच दिवसापासून आपल्याला मोठ्या प्रमाणात होत असताना पाहायला मिळते. त्याच दर हे आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये विलायती कोथिंबीरसाठी 4 ते 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 2 ते 3 रुपयापासून देखील दर पाहायला होते. बरेच दिवसापासून आवक भरपूर पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही थोडेफार स्थिर असलेले पाहायला मिळतात. मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 6 तर हलक्या मालासाठी 2 ते 3 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहायला मिळते. वाटाण्याची आवक मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील आज घसरण पुन्हा एकदा झालेली पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला पाहायला होते. तर दुसऱ्या वक्तासाठी 22 रुपयापर्यंत दर पाहायला होते. हलके माल जे ते 16 ते 18 रुपयापासून देखील आपल्याला वाटाण्यासाठी दर पाहायला होते. हिरव्या मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील हिरव्या मिरचीचे दर पाहायला होतात. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्याचे दर जे आहेत साधारणतः 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील वांग्यांचे दर पाहायला होतात. पुनर्गावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 100 तर हलक्या मालासाठी 50 ते 60 रुपयापासून देखील पुनर्गावरचे दर पाहायला होतात. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 45 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पाहायला होतो. दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः दर जे आहे 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला होते. राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये राजमासाठी साधारणतः 40 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात. वालगावडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील बीन्ससाठी दर पाहायला होते. शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 100 तर हलक्या मालासाठी 50 ते 60 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पाहायला होतात. चवळीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीची शेंगाचे दर जे आहे साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला होते. तोंडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील तोंडल्यासाठी दर पाहायला होते. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 16 तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पाहायला होते. काळ्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला होते. जळगाव वांग्यासाठी साधारणतः 30 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पाहायला होते.
आल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याच्या सरांचा दर जे येते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे येते 35 रुपयापासून देखील हलक्या मालांसाठी दर पाहायला होतोय. आवक मार्केटमध्ये भरपूर आहे, त्याचबरोबर दर हे आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. भेंडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीचे दर जे येते साधारणतः 50 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते 30 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात. टोमॅटोची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे आहे 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील टोमॅटोचे दर पाहायला होतात. आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला होते, त्याचबरोबर मागणी देखील कमी असल्याचा परिणाम आपल्याला टोमॅटोच्या दरावरती आज पाहायला होतो. टोमॅटोची क्वालिटी दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी साधारणतः दर जे आहे 25 तर हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील दुधी भोपळ्यासाठी दर पाहायला होतात. शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील शिमला मिरचीचे दर पाहायला होतात. काकडीची क्वालिटीनुसार पांढऱ्या काकडीसाठी साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. त्याचबरोबर हिरव्या काकडीसाठी साधारणतः 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे 15 ते 20 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात. तर पांढऱ्या तसेच हिरव्याच्या काकडीचे दर जे आहे साधारणतः 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. सुकणची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो. चांगल्या क्वालिटीमध्ये सुकणचे दर जे आहेत साधारणतः 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 12 ते 14 रुपयापासून देखील सुकणसाठी दर पाहायला होते. कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो. चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडसाठी साधारणतः 18 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे 10 ते 12 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात. अंजीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये अंजीरसाठी साधारणतः 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके तसेच लहान साईज मध्ये 50 रुपयापासून देखील अंजीरसाठी दर पाहायला होते. पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर जे आहे 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला होतात. खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर जे आहे 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. लहानसा तसेच हलक्या मालासाठी साधारणतः 12 ते 15 रुपयापासून देखील खरबूजसाठी दर पाहायला होतात. डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 320 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी तसेच लहान साईज मध्ये साधारणतः 150 रुपयापासून देखील आपल्याला डाळिंबसाठी दर पाहायला मिळतात. पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिंक तावन तसेच VNR पेरूसाठी साधारणतः 50 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. लिंबांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 तर हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील लिंबांसाठी दर पाहायला होते.